मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी सुधाला विचारते, आई मी काय काम करू? तेव्हा आता तू काहीच काम करू नको, तू फक्त हे घर सोडून कायमची जा, असं म्हणून सुधा आता आनंदीवर खूप चिडते. तर आनंदीला खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, पण आई तुम्हीच मला कामासाठी इथे ठेवलत ना? तेव्हा सुधा आता रागातच म्हणते की तसंही मी शेजाऱ्या पाजाऱ्यांना, घरातील कामवाल्या बायकांनाही इथे घरी बोलवलंय आणि घरी ठेवलंय कामासाठी, पण आता तुला एक स्त्री म्हणून इथे मी राहायला सांगितलं आणि हेच तुझं नशीब समज. यातच तू समाधान मान. पण तुझ्यासारखी आमची नीतिमत्ता नाही, आम्ही अजून माणुसकी सोडली नाही, असं म्हणून रागातच सुद्धा तेथून जाते. तेवढ्यातच रेश्मा तेथे येते आणि तुला काय झालं असं विचारते. तेव्हा आनंदी आता रडतच विचारते, मी काय काम करू? रेश्मा म्हणते, आता बायका येतील ना, त्यांची तू व्यवस्था कर. तर आनंदी ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच आता आजूबाजूच्या शेजारच्या बायका तेथे येऊ लागतात. तर आता आनंदी त्यांच्या पुढे जाते. तेव्हा तू कोण असं त्या बायका विचारतात. तेव्हा तू कोण ग? तुझं लग्न तर आदर्श बरोबर जमलं होतं आणि होणार सुद्धा होतं, आणि मग तू इथे कशी काय? तुझं लग्न नक्की कुणाबरोबर झालं? कारण तू तर आता गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं आहेस, असं त्या बायका आता आनंदीला म्हणू लागतात. तेव्हा आनंदी काहीच बोलत नाही, तिला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. तेवढ्यातच वृंदा आता तेथे येते. तर आता वृंदाला लगेच मराठे वहिनी विचारू लागतात, तुमच्या मुलाबरोबरचं तर हिचं लग्न मोडलं, परंतु हिने कुणाच्या नावाचा मंगळसूत्र गळ्यात घातलं आहे? तेव्हा ते खेळण्यातलं मंगळसूत्र असल्याचं आता रागातच वृंदा म्हणते. त्यानंतर वृंदा आता त्या बायकांबरोबर बोलते आणि म्हणते, या ना, अजून मी काही बायकांना फोन करते, असं म्हणून ती आता फोन करणार असते. तर समोर तिला आता आनंदी दिसते, म्हणून ती आनंदीला विचारते, तू काय माझ्या डोक्यावर बसली? जा तिकडे शलाकाला मदत कर. तर आता आनंदी गुपचूप आपली शलाकाकडे जाते आणि मग तेथे गेल्यानंतर रागातच शलाका म्हणते, घे हा ज्यूस आणि नेऊन दे त्या बायकांना. तेव्हा आता आनंदी ते काम करू लागते. आता काही बायकांना फोन करत असते, इकडे आनंदी सर्वांना ज्यूस देत असते. तेव्हा वृंदा आता येऊन बरोबर आनंदीला धडकते. आनंदीकडे असणाऱ्या ट्रेमधून आता ज्यूसचे ग्लास खाली पडतात आणि फुटून जातात. तेव्हा आता वृंदाला धक्काच बसतो. तर आनंदी आता खूपच घाबरते. तेव्हा रागातच वृंदा म्हणते, तुझे काय डोळे फुटले आहेत का? तुला दिसत नाही का? असं म्हणून आनंदीला ती नको नको ते बोलते. तर आता आनंदीला सगळ्या बायका ह्या बोलत असतात. तेव्हा आता मुद्दामच रेश्मा म्हणते, आनंदी राहू देत, मी उचलते, कारण तुझ्या हाताला उगीच काच लागेल. तेव्हा आता आनंदी म्हणते, नाही रेश्मा मॅडम, मी माझी उचलते, असं म्हणून आनंदी ते काम करत असते. तेव्हा रेश्मा ही मनातल्या मनात म्हणते, माझ्या आणि सार्थकच्या मध्ये येण्याची ही तुला खूप मोठी शिक्षा आहे आनंदी. तर आता दुसरीकडे सार्थक ऑफिसमध्ये आलेला असतो. तेव्हा सगळा स्टाफ त्याला गुड मॉर्निंग असं म्हणतात आणि आनंदी मॅडम आल्या नाहीत का असंही विचारतात. तो म्हणतो की नाही, रेश्मा मॅडम बरोबर येईल ती, असं म्हणून तो आता त्याच्या केबिनमध्ये जायला निघतो. तर आता केदार बरोबर हे बोलणं ऐकतो आणि पुढे येऊन जरा हसतो. मनातल्या मनात म्हणतो, आता आनंदी कशी येते ना, तू बघतच राहा. तर दुसरीकडे सगळ्या बायका आता सुधाला म्हणू लागतात, तुमच्या सार्थकचं लग्न केलं आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाही. त्यावरती सुधा म्हणते, एवढं सगळं खूप गडबडीत झालं ना, तुम्हाला सांगायला वेळच मिळाला नाही आणि तसंही आम्हालाही माहीत नव्हतं हे. तर आता सगळ्या बायका एकमेकींकडे पाहू लागतात. पुढे ती सांगू लागते, लग्न अजून रजिस्टर झालं नाहीये, पाहू पुढे काय करायचं ते. तेव्हा आता सगळ्याजणी म्हणतात, आता आपण हळदी कुंकूला सुरुवात करायची का? सुधा म्हणते की हो. तर आता आनंदी हळदी कुंकू हातात घेते. तर आता तू या घरच्या अजिबात कोणत्याही कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही, असं सुद्धा आनंदीला म्हणते आणि रागातच तिला सांगते, आता या बायकांना हळदी कुंकू फक्त या घरची भावी सूनच लावणार. तेव्हा भावी सून म्हणजे रेश्मा होणार आहे, असं आता सुधा अनाऊन्स करून टाकते. हे ऐकताच आता रेश्माला खूप आनंद होतो, पण ती धक्का बसल्यासारखं नाटक करते. तर आनंदीला आता खूप रडायला येतं. इकडे हळदी कुंकवाचं ताट आता सुधा ही रेश्माच्या हातात देते, परंतु रेश्मा पुन्हा आता सुधाच्या हातात ते ताट देत आनंदीच्या पाठोपाठ जाते. आनंदी आता रूममध्ये आलेली असते, ती रडत असते. तेव्हा रेश्मा तिच्या पाठीमागे येऊन हसते आणि आता दुःख असल्यासारखं नाटक करत, आनंदीची काळजी असल्यासारखं नाटक करत तिला म्हणते, आनंदी मला कळत, सुधा मॉम असं का म्हटल्या ते, हे त्यांचं असं बोलणं चुकीचं आहे. तर आता आनंदी म्हणते, तुम्ही काहीही गोष्टी मनाला लावून नका घेऊ रेश्मा मॅडम, कारण सार्थक सरांची बायको म्हणून ते आम्हाला मान नाही देत, त्याचबरोबर या घरची सून त्या नाही मानत मला. तर रेश्मा म्हणते, मलाच रिग्रेट असल्यासारखं फील होतंय. तेव्हा आनंदी म्हणते, तुम्ही नका मनाला लावून घेऊ,
अहो, तुम्ही अशा आहात या घरामध्ये, फक्त तुम्हीच माझ्याबरोबर येऊन बोलण्याचा प्रयत्न तरी करताय आणि मी तुमच्याशी बोलू तरी शकते. तर आता रेश्मा म्हणते की मी आत्ताच्या आत्ता सुदामाला जाऊन सांगते की तूच त्यांची सून आहे आणि सार्थकची बायकोसुद्धा. तेव्हा आनंदी तिला अडवते आणि म्हणते मला फक्त सार्थक सरांच्या आईचं मन जिंकायचे, त्या दोघांमधील भांडणं आता मिटवायची आहेत आणि असं झालं तरच मी या घरातून कायमची निघून जाईल. मी या घरामध्ये सार्थक सरांची बायको म्हणून नाही आली आहे. तर आता हे ऐकताच रेश्माच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. ती लगेच आता हॉलमध्ये जाते. तर आता मला तुझ्याबरोबर बोलायचंय असं वृंदा म्हणते आणि तिला किचनमध्ये घेऊन जाते. तेव्हा वृंदा म्हणते खरंच तू मला फोन केला आणि खूप छान हा प्लॅन झाला आपला. आता मी एवढा आनंदीचा अपमान करते पण ती खूप जिद्दी आहे हां, चिवट कुठली इथून निघत सुद्धा नाही. तेव्हा ते काहीही असू दे, तुम्ही जे काही केलं हे सगळं काही प्लॅननुसार ते मला खरंच खूप आवडलं, कारण हा हळदी कुंकवाचा प्लॅनच खूप छान आहे. असं म्हणून आता त्या दोघीही एकमेकींच्या हातावर टाळ्या देतात. आता लवकरात लवकर सार्थक तुझा होणारच आहे असं वृंदा म्हणते. त्यावरती सार्थक माझा आणि प्रॉपर्टी तुमची असं आता रेश्मा म्हणते. तर आता या गुलाबाच्या फुलांसारखं तुझं आयुष्य देखील बहरून निघू देत आणि काटे मात्र आनंदीच्या वाट्याला येऊ देत आता वृंदा म्हणते. तर इकडे बेनारे आणि शकू सार्थककडे येत विचारतात की आनंदी मॅडम कधी येणार आहे. तेव्हा मी तिला घेऊन येऊ का असं शकू विचारते. तेव्हा तो म्हणतो की नको, घरात हळदी कुंकू आहे. तो म्हणतो की नको, याची गरज नाही, मी तिला कॉल करतो. असं म्हणून तो तिला कॉल करतो. रे सार्थकचा आलेला फोन आनंदी पाहते आणि तिला खूप वाईट वाटतं. पण आता धड तिकडे नाही आणि इकडे नाही अशी आनंदीची अवस्था झालेली असते. सुधाचं सगळं बोलणं तिला आठवतं. सार्थक विचारतं हो काय सगळेजण वाट पाहतायत, तुम्ही कधी येणार. आनंदी म्हणते मी नाही येऊ शकत असं म्हणून ती फोन ठेवते. तर सार्थकला वेगळी शंका येते. तर आता दुसरीकडे शकू ही अण्णा आणि मालतीला प्रसाद द्यायला घरी येते. तेव्हा अण्णा म्हणतात झाली का ग पूजा. तेव्हा ती म्हणते की हो झाली, पण आनंदीताई आलीच नव्हती ऑफिसला, तिच्यासाठी जंगी स्वागताची तयारी केली होती. तेव्हा आता अण्णा म्हणतात काय, आनंदीने खरं तर आज ऑफिसला यायला हवं होतं. तर आता शकू म्हणते मला असं वाटतंय अण्णा नक्कीच काहीतरी तिकडे प्रॉब्लेम आहे. तेव्हा अण्णा मालतीला टेन्शन येतं. तर दुसरीकडे आता केदार खूप तनतन करत असतो. तेवढ्यातच वृंदा शलाका देखील तेथे येतात. तेव्हा त्या दोघीही विचारतात काय झालं. तेव्हा आनंदीविषयी तो खूप बोलू लागतो. तेव्हा आनंदी हे फक्त एक प्याद आहे. आनंदीमुळे आपण सार्थक आणि सुधाला आता वेगळं करू शकतो. सार्थकला सुद्धा कधी घराबाहेर काढेल आणि हे सगळं काही आपलं होईल असं मला झालंय. म्हणजे तो दोष सगळा आनंदीच्या माथी लागेल आणि आपल्याला हवं ते मिळेल. असं आता खरं तर त्या त्रिकुटांचा प्लॅन असतो. दुसरीकडे आनंदी रूममध्ये बसलेली असताना तेथे सार्थक येतो आणि विचारतो का हो तुम्ही का नाही आल्या. तेव्हा आनंदी म्हणते की मला नव्हतं यायचं म्हणून नाही आले आणि माझे निर्णय मला घेऊ द्यात ना, मी कुठे काम करायचं कुठे नाही हे मला ठरवू द्यात ना. असं नाही कंपल्सरी की मी तुमच्या ऑफिसमध्ये येऊ शकते, मी दुसरीकडे कुठेही काम करू शकते, थोडा वेळ मला एकटीला राहू द्यात असं म्हणून ती सार्थकला बाहेर पाठवून देते. तेव्हा सार्थकला आता खूप वाईट वाटतं. तो हॉलमध्ये येऊन बसतो. त्याला आठवतं की आनंदी मला म्हणाली की मला न विचारता तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. तर आता तेथे अरविंद येतो आणि विचारतो काय झालं गोलू. तो म्हणतो की काहीच नाही, ऑफिसवरून आलोय. तेव्हा आपल्या घरात कसली पूजा आहे असंही अरविंद विचारतो. आपल्या घरात घट बसले आहेत, आज हळदी कुंकू होतं असं सार्थक म्हणतो. तेव्हा आता तो सारखा रूमकडे पाहत असतो. ते पाहून अरविंद म्हणतो बाळा कधी कधी आपण चुकतो, म्हणजेच आपण जसा विचार करतो ना तसं पुढे काही होत नाही. माझ्या बाबतीतही असं खूपदा होतं. आपण ज्याबद्दल विचार करतोय व्यक्तीच्या बाबतीत बाकी काहीतरीच घडलेलं असतं. असं म्हणून अरविंद आता तेथून जातो. तेव्हा सार्थक मनातल्या मनात विचार करतो की आनंदींच्या बाबतीत नक्की काय झाले हे माहीत नाही, परंतु उद्या दसऱ्याच्या पूजेला मी घेऊन जाणारच त्यांना. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आनंदी म्हणते अहो मी कशी येऊ शकते पूजेसाठी तिकडे. तर सार्थक म्हणतो तुम्ही येणार आहात आणि मला खूप आनंद झालाय. आनंदी त्याच्याकडे पाहतच राहते. सार्थक आणि आनंदी ऑफिसला चाललेले असताना वृंदा त्यांना अडवते आणि म्हणते की कुठे चालला आहात. आनंदी म्हणते मी ऑफिसला चालले आहे पूजेसाठी, ऑफिसला जाऊ शकत नाही असं स्पष्टपणे आता वृंदा म्हणते. तेव्हा मी तिला घेऊन जाणारच आणि पूजा तिच्या हस्तेच होणार असं अरविंद म्हणतो. तेव्हा वृंदाची आता बोबडीच वळते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.